माझं जर नाव घेऊन आलं या दुकानामध्ये किंवा ह्याच्याकडे तर तुम्हाला 10 रुपये डिस्काउंट भेटेल, बरोबर ना? बघितलं? हो बोल, इधर बोल. शिवी दिली नाही बरं का, आम्ही तुझा पाहुणचार केला, विचारला आम्ही. तू आपला भाऊ आहे बरं का? तो आपला भाव आहे, आम्ही तुझा पाहुणचार केला. भुसणाऱ्या म्हणजे तू जेवला का विचारलं चांगलं तुला मराठीमध्ये आहे ना रे. हे आर्चीची शाळा दाखव मित्रांनो. तुम्ही सैराट पिक्चर बघितला? सैराट पिक्चर, त्या सैराट पिक्चर मधली आर्ची की नाही, ती काळी होती, काळी आता गोरी झाली. तिची दोघांना दाखवता येईल काही सुधरत नाही. अरे दुखणं बिघणं नको दाखवू. ह्याने म्हणल्यावर मी लय चाबरा आहे, ह्याच्यावर मी पैसे घेणार. राजस्थान का हूँ यार, भिलवाड़ा में रहता हूँ, छोटे से जिले में. तर कसं काय मित्रांनो, मस्त मजेत ना? तुमचं हार्दिक असं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो 2 दिवस माझी तब्येत बरी नव्हती, जरा आजारी होतो मी, त्यामुळे ब्लॉग वगैरे मी टाकू शकलो नाही. तर बसलेलो घरी, तर मला शुभमचा कॉल आला. शुभम बोलला 2 दिवस तू बाहेर निघला नाही घरातून, चला आपण जरा कुठेतरी फिरून येऊ, अकलूज फिरून आणतो तुला. म्हटलं ठीक आहे चला. मग आता आम्ही टाइमपासला चाललोय. अरे शुभम त्या डॉक्टरने लय जोरात इंजेक्शन दिलं तर भावा. तुला म्हणतो तू? अरे खरंच सर. अरे मला काय वाटलं माहितीये का, मी घरच्यांना सांगितलं चला दवाखान्यात, घरचे बोलत होते, चल दवाखान्यात वगैरे. तर मी झालो रेडी झालो. मग घरच्यांना पहिलं सांगितलेलं की बाबा इंजेक्शन वगैरे घेणार नाही, गोळ्या औषधे वगैरे मला द्या जेवढे द्यायच्यात. मग काय डॉक्टर म्हटलं पड आडवा. पडलो आडवा, चेकिंग वगैरे केलं, पॅन्ट काढ. म्हटलं पॅन्ट काढ बोलले, मग म्हटलं घाबरलो. अरे बाई एवढी लांबची सुई काढली, पड म्हटला पालता, पडलो पॅन्ट खाली काढली आणि डायरेक्ट खूप करलं डायरेक्ट नाही का अशी. तेवढे बेकारची घुसवली. अरे बॉम्बलायचं कळत नव्हतं मला, माहिती आहे. मी तरी म्हणतो तुला त्या डॉक्टरकडे जाऊ नको, दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. कसला बदला घेतला काय माहित माझा. 2 दिवस झालं मी बाहेर निघलो नाही भावा. वेगळंच मला क्लायमेट वाटतंय. घरात ती नाही का 4 भिंतीच्या आतमध्ये राऊंड वेगळंच वाटतंय मला. बघ की कसं कसं काय बघ. आपण मला एक प्रश्न पडलाय. हा, आदल्या दिवस तर तो एकदम खणखणीत होता आणि अचानकच असं काय झालं की परफेक्ट गेला? क्लायमेट वगैरे चेंज वगैरे, पाणी वगैरे पिऊन की असं झालंय. 2-3 दिवस बाहेर मी गेला. व्यवस्थित होतो मित्रांनो, पण पाणी वगैरे वातावरण चेंज वगैरे झालं ना. आणि पहिली गोष्ट तर मी मुंबईला असायचो, मग मुंबई नंतर डायरेक्ट गावाला आल्यानंतर मग पाणी वगैरे चेंज वगैरे झाल्यानंतर भरपूर एकदाच तब्येत माझी डाऊन झाली. आणि मामाच्या गावाला पण गेला तो व्हिडिओ काढायला मंदिराचा. बरं अरे ती आहे की ते प्रत्येक जण बोलतात ते भूताचा काढ काय रे, जे ते आपलं सबस्क्राईबर म्हणते ते हॉरर कंटेंट. माझं काय नाही, मला तर नाही भीती वाटत. मला हॉररच्या कंटेंटवर काम करताना भीती वाटते. एक तर आपण अशा प्लेस मध्ये. तर मित्रांनो आता आम्ही अकलूजला पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता अकलूज तर तुम्हाला माहित आहे. तुला एक किस्सा आठवतो का बाबा? कुठला रे? आपण सायकलीवर होतो लहानपणी अकलूज फिरायला. तुमच्या आजोबान कसलं मारलेलं आपल्याला सायकल घालतो. इकडे कुठं वळवली गाडी? नाही थोडं शोरूमला काम आहे रे गाडीचं. काय करायचं गाडीचं? अपडेट मारायचा त्याला. किती टाइम लागेल शोरूमला? 10 मिनिटं जात असेल. बरं ठीक आहे. त्यांना शोरूम बी दाखव की आपलं. दाखवू आपल्या मित्रा शोरूम आहे. तर मित्रांनो आता आम्ही शोरूमला चाललो. शुभमचं काहीतरी काम आणलं, ते गाडीचं वगैरे काहीतरी आहे, बघू आपण. तर मित्रांनो शोरूम जवळ आलोय मी. TVS इथून गाडी घेतलेली. दानपूर भारी शोरूमच्या आतमध्ये उतरी तरी मारली गाड्या, बघू शकता. शुभम काय झाला मॅटर? काय झालं? त्याची KYC वगैरे राहिली, अपडेट वगैरे मारायचं. भारी शोरूम आहे. तर KYC करून वगैरे झालेली आमची, माझी नाही शुभमची. 1 मिनिट आलो. पोरग कसं भारी
घाबरते या टाटा कर बाळा. सावधान झाले ते, घाबरले ते. आला काय माहित आपण भूत भीत कर देतो ना. भूताचा ब्लॉग मला वाटते त्याचा साईड इफेक्ट पडलेला आहे भूताच्या ब्लॉग. चला आता कुठे जायचं नेक्स्ट. आता कुठलं आहे दुसरं काम. तर मित्रांनो शोरूमचं काम तर झालेलं आहे. आता शुभम बोलतोय स्टँड वर पण थोडं काम आहे. बस स्टँड बघितलं नसेल तर मी तुम्हाला दाखवतो ते बस स्टँड. बघू आपण तिकडे जाऊ बस स्टँड जवळ आणि तुम्हाला दाखवतो मी ते बस स्टँड. ओके जायचं का मग. होयला होय करत जा रे, असं भारी वाटतं मला. होय जायचंय भावा. हा ऋषी भाया. ओके. आणि आता आम्ही आलेलो आहे अकलूजच्या बस स्टँड वर. तुम्ही बघू शकता बस स्टँड. पहिलं मला बस स्टँड बोलता येत नव्हतं, मी बस स्टँड म्हणायचं. बस स्टँड दुधाचं कॅन्ट. दुधाचं कॅन बस स्टँड. हे आहे अकलूजचं बस स्टँड. 3 इष्ट होय. बाकीचे इष्ट काय याला गेलं संपावर. इथे खाई. हा हा हे आहे अकलूजचं बस स्टँड. हे काय करायचं नेमकं. आलो 1 मिनिट ते हे घ्यायचंय कुरिअर घेऊन आलो. मग हे काम करू मी बसू का इथं. बस मी बसतो मग बस स्टॉप दाखव त्यांना. चालेल चालेल. तर मित्रांनो शुभम जातो त्याचं काम करायला, तोपर्यंत मी इथंच बसतो त्याची वाट बघतो. आपण दुसऱ्या स्टेपवर जाऊ. मित्रांनो शुभमची वाट बघत इथं बसलेलो मी. तेवढा मला माझा मित्र दिसला, तुम्ही बघू शकता झूम करून दाखवतो. त्याने तिथून मला आवाज दिला. हे काम करू आपण त्याला भेटूया. भेटतो भरपूर दिवस झाले त्याला भेटतो ना. बघू काय बोलतोय तो. काय बोलतो भाऊ. काय बोलतो बाकी. मग 2 ते 3 वर्षानंतर गाठ पडला भावा तो. काय बाय तू एकदा आता इथं चालूय मुंबई दिली आता सोडून गावाला चालूय. काय बोलतो बाकी. मुंबईत आले की काय बोलतो काय मग कामा बे मला आता तर तू स्वतःच आहे बिझनेस आहे भावाचा. बघितलं का काय ब्लॉगिंग. तुला माहित आहे ना चॅनल खोललेला का बघितला का नाही. आता काय तू बिझी असतो भावा काय सांगू ना. तेच घे बघा अजून ब्लॉगिंग खोललाय त्याला माहित नाही. झालं तुझं काम शुभ. काय बोलतो बाकी निवांत ना. सांग सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांग. याला तरी सांग. यांना सांग यांना सांग. भावांचं ब्लॉगिंग आहे तेवढं सबस्क्राईब करून टाका. आहे का ते. चल येऊ का भाऊ भेटू. हे झालं मी तू तुला कॉल तुला मेसेज पाठवतो आणि लिंक शेअर कर. चल. तर मित्रांनो बघू शकता आता ऋषीने गाडी चालवायला घेतलेली आहे. तर कुठं जायचं आता आईस्क्रीम खायला जाऊन तेवढंच करायचं ना. ठीक आहे. त्याला आपल्याला सपोर्ट लय भेटायला पाहिजे बरं का. सपोर्ट जर भेटला ना भाई दिन रात मेहनत करूंगा दिन रात. जिंदगी में स्वागत किया था दिल खोल के, दूर भाग गई थी हमसे फकीर बोल के. अरे वाह वाह. अब आते मैसेज उसके बोलती है कोलेब्रेशन कर लो प्लीज बोल के. अरे वाह भाई कहाँ से सीखा रे. 1 नंबर. आम्ही क्लासेस लावले होते दादा. काय तुम्हाला सांगू. शुभम हिंदी केव्हा शिकल रे आपण. शिकल की आता. मित्रांनो तुम्हाला एक सांगतो माझी हिंदी आहे ना भरपूर वाईट आहे. एवढी बेकार आहे ना भरपूर बेकार आहे. तर माझे म्हणजे सिटी मधले मित्र आहेत ना ते मला नेहमी सांगतात. माझ्या सिटी मधले जे मित्र आहेत ना ते मला नेहमी बोलतात भाई हिंदी मध्ये तुम्ही बोलत जावा थोडंफार हिंदी मध्ये बोलत जावा. पण हिंदी येतच नाही आम्हाला एवढी. तर आम्ही प्रयत्न वगैरे करत राहील हिंदी वगैरे बोलायला. सवय लावून घेईल. सोपत राह ना हिंदी. बहुत सोपा आहे. ऐसा घाबरणे का बेबरणे का नाही. पहिल्यांदा आपल्याला सुरुवात करायला लागेल. खाना खाया क्या जेवलाय का हे आपलं मराठी झालं रे. खाना खाया क्या असं ते आपल्याला बोलावं लागणार. बरोबर.
ए आर्चीची शाळा दाखवा मित्रांनो. तुम्ही सैराट पिक्चर बघितला? सैराट पिक्चर, त्या सैराट पिक्चर मधली आर्ची आहे की नाही, ती काळी होती, काळी आता गोरी झाली, तिची शाळा आहे. दाखव केला ती शाळा, नीट दाखव. ही तिची शाळा, सैराट पिक्चर मधली आर्ची आहे ना तिची. मी काय म्हणते शुभम, बोल गे. आर्ची एवढी काळी होती, अला गोरी कुठली झाली हा? कुठली क्रीम लावत असेल ती? संतूर तरुण त्वचा करायचं. अच्छा राईट. तर बैला मित्रांनो, नेहमी तुम्ही पण आंघोळ करताना संतूर साबण लावत जावा, तुम्हाला पण भारी वाटेल. विचारात मी नाही मम्मी सिस्टीम आहे, म्हातारा होत नाही ते साबण लावले. खरंच तुम्ही लावून बघा, नक्की लावा संतूर साबण, हॅशटॅग संतूर साबण. आता मेन चौक आलेला अकलूजचा, पुढला सदाभाऊ चौक. जो कोणी अकलूजचा हा व्हिडिओ बघत असेल, आमचा ब्लॉग बघत असेल, त्यांनी कमेंट करून नक्की सांगा इकडे कुठे जायचं. फेमस टॉकीज आहे श्रीराम टॉकीज, आता चालू झालं, इतके दिवस बंद होतं. अकलूजकर जर कोणी आमचा व्हिडिओ बघत असेल ना, हा व्हिडिओ, त्यांनी कमेंट करून नक्की हाय करा, आम्हाला पण कळेल अकलूज पर्यंत व्हिडिओ पोहोचलाय. ऋषीबाई अर्षात ऋषीबाई पुढं अरे हम सारी दुनिया, हे आम्हाला भारी वाटतं शुभम. कधी मी थकलो ना, मी हात डायरेक्ट सोडून देतो, शुभम आपण गाडी चालवतो, बघू शकता. हे पहिल्यापासून आमची सिस्टम आहे. म्हातारा उडायचे, आजोबा चला, आजोबा चला, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. अरे ओळखीचा ला पालखीचा, आम्ही डायरेक्ट आमचं तसंच असतं. कोण दिसलं सबस्क्राईब करा, त्याला चॅनलचं नाव पण सांगत नाही, तरी पण ते मुंडी बिंडी हलवतात. कोणाला करतोय काय माहिती, आपलं सोडा दुसऱ्या सबस्क्राईब वाढव. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहे आईस्क्रीमच्या दुकानात. दुकान आहे बाबा, डोंगणे बाबा पोहोचलो, डोंगणे बाबा आहे का? 2-3 दिसतोय. ए बाय पैसा नाही गेली. हे ओळखले का? वा क्या मुस्कान आहे. अजून दात घासले तर डेंटेस्ट कसं आहे नंबर 1 ब्रँड कोलगेट बदाम शेक. तर आम्ही आता पोहोचलेलो आहे आपल्या भावापाशी. भाऊ दे का आपलं भावला दाखवलं, किती वेळा दाखवायचा? हे असं उभा राहते तसंच उभा राहते. भाव आपलं पोजिंग देऊनच आहे. सबस्क्राईब करायला सांग की माकड तोंड्या. हाँ करो 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 सब्सक्राइब. हमको हिंदी सिखाएगा क्या? हमको हिंदी आताच नाही, येतच नाही. हिंदी बिंदी शिकव, तुला आम्ही आमच्या ब्लॉक मध्ये घेतो, कळलं का? बरं आम्हाला दे की बदाम शेक, काय तसलं काय असेल तर दे की. तेरी तरफ से देगा अभी, ठीक है? हाँ काय काय ते तरी सांग, क्या क्या है? क्या नाम बताया तूने? हाँ हाँ क्या क्या है बता. बादाम शेक, अजून और मावा, आईस्क्रीम वाला मावा. लगेच हसतो, लेचा बरा आहे. मावा म्हटलं की लगेच हसतो. जसं काय याची पांढरपुरी असले. तुझे काय पांटपरे घुटणाळ्या. तेरे को मराठी समझ में आती है क्या? पाहायला आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला वाटलं मराठी बिराठी येत नसेल, आम्ही याला मोकाट शिव्या देतोय. लगेच भाऊ म्हणतो मराठी येते. हे आम्ही शिवी दिली नाही बरं का, आम्ही तुझा पाहुणचार केला, विचारला आम्ही. तो आपला भाऊ आहे बरं का, तो आपला भाव आहे, आम्ही तुझा पाहुणचार केला. भुसणाऱ्या म्हणजे तुझी अवला का विचारलं चांगलं तुला मराठीमध्ये येणार. बरं आम्हाला दे की आईस्क्रीम. हे कुठलं घेणार तू? गुलकंद. गुलकंद. ए गुलकंद दोघांना दाखवत येईल, काही सुधरत नाही. अरे दोघनं बिघणं नको दाखवू. हा सर यार, फ्लेवर कोणता आहे? अब बोल दिया ना. मावा, मावा बिवा. मावा नाही गुलकंद. ये कौन सा ले रहा है? तो गुलकंद. ये कौन सा ले रहा है? गुलकंद. मेरे को भी गुलकंद दे. आणि याला काय दाखवायला म्हटलं, काहीतरीच दाखवते, वेगळंच काहीतरी दाखवते. हमारे सब्सक्राइबर जाएंगे रे बाप. हे सबस्क्राईब शिव्या टाकतेली, असं दाखवत पण नको जाऊ. तर आमची आईस्क्रीम बघू शकता. भाई ऐसा ऐसा कर, बोल डाउन सब्सक्राइब करो. सब्सक्राइब कर दो. सब्सक्राइब करो इनको भाई लोग, और क्या क्या, और इनको सपोर्ट करो यार. 1 लाख सब्सक्राइब करा दो इनको. अरे वाह. अरे यार तू बोल, अभी तू बोल ना, तेरे गाँव वालों को भी उसमें मैसेज देना, गाँव वालों को भी बोल दे, मेरे गाँव वाले तक जाते. जाएगा ना, जाएगा ना. उसको बोल मेरे गाँव वालों
मेरे गांव पहला नाम ले गाँव का, किधर रहता है तू? मैं राजस्थान का हूँ यार, भीलवाड़ा में रहता हूँ, छोटे से जिले में। और सब्सक्राइब करो हमारे गांव वालों यार, इनको इसी लोग से ना हाँ इनको सपोर्ट करो। ये अपने दोस्त है, अच्छा दोस्त है ये बोलना। अपने रोज के गिराए के गिरायक है दोस्त बोलना। गिरायक म्हणतो हे दोस्त बरं दिसतंय बरं काही. चल रोज के खाऊ का अभी तिकडे ए, जायगा अभी दोस्त बोला ना तूने, इसका पैसे मत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझा आईस्क्रीम खाऊन संपलेला आहे. शुभमचा अजून थोडं बाकी आहे. शुभमचं पण संपल. पण आमचा मित्र एवढा भारी, आता काय आमची ओळख वगैरे झाली ना, रोजच येतोय. त्याला असं जरी बोललं ना भावा थोडं टाक ह्याच्यामध्ये, लगेच तो टाकतो. बघा देतो एक्स्ट्रा मला. जास्त देतो आपल्याला. आम्हालाच फक्त तेवढं दोघांनाच देतो, कारण आता बघ, एकदम काय खात करायचं झाला. जर विचार त्याला आज नाही दाखव. भावा अरे संपले की थोडा थोडा डालला इसमें संप्या. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा, परत दोघांना दाखवतो. ते एडिट करावं लागतं, सारखं सारखं दाखवलं. सारखं सारखं दाखवलं. बघितलं आता मित्रांनो, ह्याने म्हणल्यावर मी लय चाबरा आहे, ह्याच्यावर मी पैसे घेणार. बरं का? नाही घेतले वारे तर हसते बघा त्याचं. हस रे, दात दाखव द्या. वा लय हराम आहे. क्या सीन आहे. शुभोक मला डबल दिलं. तर मित्रांनो आमचे आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेला आहे. खरंच भाऊ तुले भारी आहे. भावाला तुम्ही बघू शकता. मेरे इधर भी खाने को आओ, मेरे इधर भी खाने को आओ। हाँ, तेरा तेरे- लोकेशन ए- बताओ इसका, श्रीराम थिएटर के पास. श्रीराम थिएटर के पास। श्रीराम थिएटर थोड़ा या बगल में आएगा क्या नहीं, ये तुमको गाड़ी दिखेगा, गाड़ी के ठीक सामने पेट्रोल पंप आहे. ओके, पेट्रोल पंप आहे असल्यानंतर यो हायवे आहे. या हायवेवर बोर्ड दाखव, बोर्ड आहे सरळ इथे. यायचं पाणीचा बोर्ड लावला. आणि इथं पानवीचा बोर्ड लागलाय, पानवीचा. असंच येऊन याला भेट द्या. हे आता चेहरा दाखवू. आणि डोळा दाखवू. आपलं ऋषी 29 लावलं तर 10% हा. डिस्काउंट. आणि माझं जर नाव घेऊन आलं या दुकानामध्ये किंवा ह्याच्याकडे, तर तुम्हाला 10 रुपये डिस्काउंट भेटेल. बरोबर ना? बघितलं? हो बोल, इधर हो बोल. हो, भेटेल तुम्हाला 10 रुपये. त्याचा 10 रुपये डिस्काउंट भेटेल. बघा अजून काय पाहिजे. बरं येऊ का बाबा? चल थँक्यू, धन्यवाद, आय लव्ह यू. ऐसा आदमी है रे, चला क्या हमेशा नशे में रहते. हो गे रे. तर मित्रांनो झालेला आहे आजचा ब्लॉग एवढाच. खूप एन्जॉय केला. भरपूर मगाशी कॉमेंट झाली, पण काय. लाइट लगा ना, अंधेरे में क्या कर रहा है. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. अभी बाद में लवकरच बताएगा. आपण अभी आएगा ना आलोय मी. थिएटर मूवी देखने के लिए. काढत राहील मी ब्लॉग जसं जसं मला टाइम भेटेल. ओके, बाय मित्रांनो. चल भाई, टाटा करे भुसनाळ्या. हे श्रीराम थिएटर, हे श्रीराम थिएटर. ते पिक्चर चालू झालेत क्या? चालू मग यायचं की आपल्याला आता पिक्चर बघायला. नवीन त्यांनी अजून इन्व्हाइट नाही केलं आपल्याला ब्लॉग काढायला, त्यामुळे नंतर जाऊया. वाव. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आमचा ब्लॉग संपत आलेला आहे आणि थोडक्यात संपलेलाच आहे. थांबूया आपण इथेच. भेटूया आपण पुढील भागामध्ये. तब तलक देखते रहिए सावधान इंडिया. हे तिचं ना. ए नाही ब्लॉग हा, तोपर्यंत बघत राहा तुम्ही ऋषी ब्लॉग 29. चैनल पे सब्सक्राइब कर दो, लाइक कर दो, शेअर कर दो. शेअर करतो. आणि त्या भावाच्या दुकानाला या मस्त मध्ये तुम्हाला 10 रुपये कमिशन करून दिले. 10 रुपये कमी करून दिले तुम्हाला. हा, अजून काय एवढं अजून काय पाहिजे तुम्हाला? मी बरोबर सेटिंग लावून दिलेलं आहे तिकडं. तुम्ही जायचं, फक्त बोलायचं मी ऋषी ब्लॉग 29 तुमचा व्हिडिओ बघितलेला. लगेच तो 10 रुपये कमी करतोय. परत चला तर आपले सबस्क्रायबर वाढले ना, आपण फुकटवरच आणलो त्याला. बरोबर गेलाय. चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका. तोपर्यंत तुम्ही पण तुमची काळजी घ्या. मी माझी काळजी घेतली नव्हती, दुसरं कोण आहेच नाही माझी काळजी करणार. वाईट वाटतं ऋषी भाऊ, काय करू. पण तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.